नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र वनरक्षक भरती 2026 करता होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत. तर मित्रांनो, हा प्रश्नाचा सेट क्रमांक 3 असणार आहे. जर तुम्ही सेट 1 आणि 2 बघितले नसतील तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. त्याआधी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायची आहे, जेणेकरून असेच येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि टेलिग्राम चॅनल आपली जॉईन नसेल केले तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि त्याची PDF मिळू शकता. तर मित्रांनो, हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे कशामुळे अडवले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ, सह्याद्री पर्वत. तर मित्रांनो, अरबी समुद्रातून येणारे मान्सून वारे हे सह्याद्री पर्वतामुळे अडवले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. पुढील प्रश्न पाहूया. पहिले बर्मा युद्ध खालीलपैकी कोणत्या कालखंडात झाले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ब, 1824 ते 1826 या कालखंडात पहिले बर्मा युद्ध झाले. पुढील प्रश्न पाहूया. अंगामी ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, नागालँड. तर मित्रांनो, अंगामी ही आदिवासी जमात प्रामुख्याने नागालँड या राज्यात आढळते. पुढील प्रश्न पाहूया. 1816 मधील कोणत्या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, सुगौलीचा तह. तर मित्रांनो, 1816 मधील सुगौलीचा तह या करारामुळे इंग्रज नेपाळ युद्धाचा शेवट ब्रिटिशांच्या बाजूने झाला. पुढील प्रश्न पाहूया. मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, पीर पंजाल रांग. तर मित्रांनो, मध्य हिमालयातील सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग म्हणून पीर पंजाल रांग याला ओळखले जाते. पुढील प्रश्न पाहूया. सुंदरबन हे नाव कोणत्या वृक्षांच्या अधिक संख्येमुळे पडले आहे? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब, सुंदरी. तर मित्रांनो, सुंदरबन हे नाव सुंदरी या वृक्षांच्या अधिक संख्येमुळे पडलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. गोपाल हरी देशमुख यांना लोकहितवादी हे नाव कोणी दिले किंवा ते कोणत्या साप्ताहिकातून पत्रे लिहित? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब, प्रभाकर. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असल्यास त्यांचा कार्यभार कोण सांभाळतो? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे भारताचे मुख्य न्यायाधीश. तर मित्रांनो, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त असल्यास त्यांचा कार्यभार हा भारताचे मुख्य न्यायाधीश सांभाळतो. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र कोठे स्थापन केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चंद्रपूर. तर मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2014 मध्ये बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे चंद्रपूर येथे स्थापन केले. तर मित्रांनो, तुमचा सराव होत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. स्वामी दयानंद सरस्वती हे धार्मिक सत्तेच्या शोधानंतर कोणाचे शिष्य बनले?
तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब स्वामी विरजानंद. तर मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती हे धार्मिक सत्तेच्या शोधानंतर स्वामी विरजानंद यांचे शिष्य बनले. मेगन हे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ 2024 मध्ये कोणत्या देशात आले होते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय ब ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो, मेगन हे उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ 2024 मध्ये ऑस्ट्रेलिया या देशात आले होते. पुढील प्रश्न पाहूया. स्वगत या शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचे बरोबर उत्तर आहे स्वतःशी केलेले भाषण. तर मित्रांनो, स्वगत या शब्दाचा अर्थ स्वतःशी केलेले भाषण हा होतो. पुढील प्रश्न पाहूया. घासाघीस करणे या शब्दाचा अर्थ काय आहे? तर मित्रांनो, याचे बरोबर उत्तर आहे भाव कमी करण्यासाठी वाद घालणे. तर मित्रांनो, घासाघीस करणे या शब्दाचा मुख्य अर्थ भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हा होतो. पुढील प्रश्न पाहूया. स्वार्थ, आज्ञार्थ आणि विद्यार्थ आणि संकेतार्थ हे कशाचे प्रकार आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब क्रियापद. पुढील प्रश्न पाहूया. वाहने सावकाश चालवा हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर मित्रांनो, हे आज्ञार्थी वाक्य आहे. तर वाहने सावकाश चालवा हे आज्ञार्थी प्रकारचे वाक्य आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. सुख, दुःख हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? तर याचे बरोबर उत्तर आहे जोडीने येणारे शब्द. पुढील प्रश्न पाहूया. तिसरे अँग्लो मराठा युद्ध कोणत्या वर्षी संपले? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय अ 1818. तर मित्रांनो, तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे 1818 साली संपले. पुढील प्रश्न पाहूया. गंगा शिखर हे पर्यटन स्थळ कोणत्या पर्वतरांगेत येते? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब पीर पंजाल. तर मित्रांनो, गंगा शिखर हे पर्यटन स्थळ पीर पंजाल या पर्वतरांगेत येते. पुढील प्रश्न पाहूया. जागतिक प्राणी सुरक्षा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 ऑक्टोबर. तर मित्रांनो, जागतिक प्राणी सुरक्षा दिवस हा 4 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहूया. अँथ्रोजेनिफिक बदल म्हणजे काय? तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ब मानवनिर्मित बदल होय. तर मित्रांनो, अँथ्रोजेनिफिक बदल म्हणजे मानवनिर्मित बदल होय. तर मित्रांनो, हे होते वनरक्षक भरती करता अतिशय महत्वपूर्ण प्रश्न. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.